ठाणे जिल्ह्यामधली प्रशासनाच्या संदर्भामधली बैठक या ठिकाणी सर्व घेतली। गणेश उत्सवाची पूर्वतयारी, पूर्वनियोजन या अनुषंगानं गणेश आगमनाच्या मिरवणुकीचे मार्ग आणि गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे मार्ग या अनुषंगानं सर्व मार्ग सुस्थितीत ठेवणं, खड्डे बुजवणं, नाल्यांची साफसफाई करणं, औषध फवारणी करणं ह्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत, ज्या गणेशोत्सवाच्या दृष्टीनं अत्यंत अनिवार्य असतात, त्याच्या बाबतीतल्या सक्त सूचना प्रशासनाला या ठिकाणी मी दिलेल्या आहेत। गर्दीची ठिकाणं, मोठी मंडळं, ज्या ठिकाणी गणेश भक्त, भाविक, महिला, मुली, विद्यार्थिनी मंडळांना भेट द्यायला येतात, देखावे बघायला येतात, तिथं मुलींच्या छेडछाडीचं प्रमाण किंवा मुलींना काही त्रास होण्याचं प्रमाण होऊ नये या दृष्टीनं सतर्क पोलीस प्रशासनाला राहायच्या सूचना या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत। साध्या वेशातले जास्त पोलीस महिला कर्मचारी असावेत की जेणेकरून अशी टवाळखोरी करणारी माणसं लगेच आयडेंटिफाय होऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करता येईल। ज्या ठिकाणी मिरवणूक मार्गांवरती NH नॅशनल हायवे अथॉरिटीची कामं सुरू आहेत, मेट्रोची कामं सुरू आहेत, ज्याच्यामुळं मिरवणुकीला विलंब होतो, मिरवणुका थटतात, तर त्या थांबू नयेत यासाठी सुद्धा पोलिसांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत। वाहतूक कोंडी गर्दीमध्ये होती, त्याचं चांगलं नियंत्रण ठेवायच्या सूचना ट्रॅफिक विभागाला आणि RTO विभागाला दिलेल्या आहेत। असं एकंदरच संपूर्ण गणेशोत्सव शांततेत, भक्तिमय वातावरणात आणि समाधानकारकरित्या पार पडेल असं नियोजन ठाणे जिल्ह्यामध्ये आपण आजच्या बैठकीत केलेलं आहे। सर, विरोधक पुतळ्यावरनं राजकारण करत आहेत। पुतळा बनवणारा शिल्पकार हा फरार झाला नाही तर फरार केला आहे असं म्हटलं नाही, विरोधकांनी काय म्हणावं याच्या बाबतीत मी भाष्य करणार नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवण किल्ल्यातल्या पुतळ्याला जो अपघात घडला त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांनी माफी मागितलेली आहे, दुःख व्यक्त केलेलं आहे। या घटनेची, या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरू झालेली आहे। याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील, ज्याचा कोणाचा हलगर्जीपणा समोर येईल त्याला 100% शोधून काढून, कुठेही जरी तो असला तरी त्याला शोधून काढून त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल।